मित्रांनो, पावसाळा लागलाय आणि आम्ही बबल्यानं मी फिरायला चाललो आता पावसाळ्याचा। कालच पाऊस मस्त आला बोधो बोधो। बबल्यानं मस्त लाली दिली एकदम पावडर बिवडर लावून, लाली नाही लावला तर पावडर लावला आणि स्मार्ट निघाले तिकडं। बांध्या बिंद्या मस्त भरल्या, बोधो बोधो बांधली, मस्त पाऊस आला आणि इकडं बी पुरा बांध्या भरून आहे इकडं खचाखच। आता रोनाल बी चालू होईल, मस्त नागरणी चालू आहे आता, परे बिरे टाकणं सुरू आहे। तर आता आम्ही चाललो इकडून मस्त जंगलात फिरून येऊ। आता गाडी बिडी सजते आमची, बिजा तर घेतलं आता, नाश्ता बिस्ता भरला या ना मस्तपैकी। आता चाललो आम्ही, कुठं चाललो? सोमनाथ, इकडून जंगलातून जाणार आहोत आता। तर चला निघू मित्रांनो। आता आम्ही जमतेम कोणता गाव हा चिचोली जवळ आहो। मस्त पाणी आलं, त्या गड्ड्यात बी पाणी भरला, एकदम मस्त वातावरण आहे एकदम। फोटोशूटसाठी तर एक नंबर आहे। आता आम्ही चाललो इकडून जंगलातून फिरत फिरत आणि एकदम मस्त वातावरण आहे। आज आम्ही एन्जॉय करणार आहोत इकडचा आणि सगळे लोक बसले आहेत, आपण त्यांची पण भेट घेणार आहोत इकडं। म्हणजे मूल तालुका असेल, बाहेर पण असेल, मस्त बिंदास फिरतो आम्ही एकदम। सगळ्यांसोबत भेटी गाठी होत असतात, त्या जनसामान्याचे प्रश्न आणि एक आपलं फिरणं होत असतं आणि बांधा भरल्या आहेत, कुठं कुठं रोना म्हणजे परे टाकणं चालू आहे। तर आपण आता जाताना पण जनसामान्याला बबल्या ड्रायव्हिंग करत आहे टू व्हीलर। तसा तो कधी कधी नाही का अटकत असते, गेअर बी टाकता नाही त्याला।
म्हणजे आपल्या खऱ्या धबधब्याची सुरुवात इथून होते आणि कालच्या पावसाने धबधब्याला पाणी सुरू झालं आहे. फक्त कचरा आपल्याला कुठेतरी दिसत आहे. हगीज आहे, पेपरचे पॅकेट आहे इकडं आणि टाकून ठेवला आहे बहुत सारा कचरा. पर्यटकांना एकच विनंती करतो, हा धबधबा चालू ठेवायचा असेल तर आपल्याला सगळा कचरा उचला लागेल आणि या हे सगळे जे फॅमिली आहेत त्याचा आनंद घेत आहे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. हे सगळा स्वच्छता मित्र टीमच्यामुळं शक्य झालेलं आहे आणि आपल्या धबधब्याला पाणी आहे. आता आज तर पर्यटक आहेत भरपूरचे आणि सगळे एन्जॉय करत आहे. धबधब्याला पण जे मेन धबधबा हा वरचा आहे आपला, तिथं सगळेजण आंघोळ करतात. इकडे मित्र मैत्रिणी सगळे फोटोशूट करतात आणि आनंद घेतात. आम्हाला पण आनंद आहे. स्वच्छता मित्र टीम प्रामुख्याने 6 वर्ष नित्य नियमाने 2 तास आपले देत असते आणि सगळा कचरा स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम आपण या सोमनाथ मंदिर इथे करत आहे आणि पर्यटक यावर्षी पण लगातार येतील अशी आशा खालून वरपर्यंत आपण पूर्ण स्वच्छता उन्हाळ्यातही केली आहे. साईडच्या झाडाच्या फांद्या, प्लास्टिक असलेला कचरा हा आपण उचलत असतो. यामुळे आज सोमनाथच्या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी पण आहे आणि आज पर्यटक आहेत. आपण येताना प्लास्टिक बॉटल, पेपरचे पॅकेट हे फक्त डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून हा पाण्याचा प्रवाह नित्यनेमाने चालू राहील अशी मी आशा करतो. आणि आज आम्हाला स्वच्छता मित्र टीमला एवढा आनंद आहे की आमचा धबधबा आज नित्यनेमाने सुरू झाला आहे. पावसाळ्याची वाट आपण बघत होतो. घनदाट जंगलात असलेला आमचा धबधबा पावसाळ्यात एकदम आकर्षणाचा केंद्र आहे. आणि हे आमचा मागचा हा भाग आहे जो इथे मागून सगळं पाणी येत असते आणि मोठ्या प्रमाणात इकडे जंगल आहे आतमध्ये. आणि आपण पाहू शकता आम्ही पावसाळ्यात पूर्ण आस्वाद घेत असतो. मन मोकळा आनंद या पावसाळ्यात आम्ही लुटत असतो. निसर्ग फुललेला आहे, झाडं वापलेले आहेत, हिरवेगार झाला आहे
भर उन्हाळ्यात आम्ही इकडे येऊन स्वच्छता केली, म्हणजे जेणेकरून हा धबधबा वाहत राहायला पाहिजे. बबलू आता आतमध्ये जाऊन पाण्याच्या वाटा मोकळ्या करत आहेत. म्हणजे कंटिन्यू 6 वर्षाचं हे सगळं काम चालू आहे. हे सगळं तुमचे आशीर्वाद आहे ना, कारण की आपण मदत देता त्याच्यातून आम्ही सगळं करत असतो. आणि हे जे मागचं जे सगळं झुडपी जंगल आहे हे पण साफ करण्यासाठी आम्ही आता माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भेटणार आहे. हे साफ झालं तर अजून आपल्या या सोमनाथ धबधब्याची शोभा वाढू शकते. फक्त याच्यात कुठलाही स्वार्थ नाही, फक्त हे वाचवण्याचा सातत्याने आमचा टीमचा प्रयत्न आहे. आपण हे स्वच्छता टीमसोबत जोडू शकता. आता बबलू आतमध्ये गेलेला आहे इकडे आणि तिकडून पाण्याच्या वाटा मोकळ्या करत आहे. आतमध्ये आपण बघू शकता असं हे सगळं झुडपी जंगल आहे आणि इकडून पाणी माझ्या मागे वाहत आहे. खूप मस्त वाटत आहे. आज कालच्या पावसामुळं जास्त पाण्याला प्रवाह झाला आहे ना, आवाज येत आहे पाण्याचा. आणि सगळ्या झुडपी जंगलात इकडे वाघ पण येऊन बसतो उन्हाळ्यात. 1-2 वेळा धडकारी दिला. खूप छान वाटला आवाज ऐकून. बबलू आतमध्ये पाण्याच्या सगळ्या ज्या कचरा अटकलेला आहे त्या वाटा मोकळ्या करत आहे तो. आणि इकडून आपला एक पाण्याचा प्रवाहाचा आवाज येते आहे. झुडपी जंगलातून हा आपला पाणी येत असतो आणि पाण्यातून जाण्याचा आस्वाद हा आपला टाकलेला प्लॅस्टिक कचरा आणि हा सगळा येणारा हे सगळं साफ करण्याचं काम आपण सध्या सोमनाथ मंदिर इथे करत आहे. याच्या मागे डोंगर आहे, त्या 2 साईडना पाण्याचा प्रवाह येत असतो. हे फारसं कुणाला माहीत नाही. आणि इकडून आपला पाणी येत असतो. स्वच्छता मित्रा, काल मोठ्या प्रमाणात पाऊस आला. पावसामुळे आपल्या धबधब्याला पाण्याची जी पातळी आहे वाढली आहे. धबधब्याला पाणी सुरू झालं आहे आणि काही प्रमाणात आपल्या सोमनाथला पर्यटक तर आलेच आहे आणि निसर्ग आपला पूर्ण भरला आहे. म्हणजे आपण कंटिन्यू 6 वर्षापासून जे काम करत आहे त्याचं कुठेतरी आपल्याला फळ भेटलेलं आहे. सोमनाथ मंदिरासाठी आपल्याला काही डस्टबिनची आवश्यकता आहे. जेमतेम आता आमच्याकडे सोमनाथ मंदिर इथे 2-3 डस्टबिन आहे. बाकीचे काही बेवड्या मुलांनी आपले डस्टबिन फोडलेले आहेत. तर आपल्याला सोमनाथ मंदिरासाठी डस्टबिनची आवश्यकता आहे आणि आपण डस्टबिनमध्येच कचरा टाका. पर्यटकांना विनंती करतो, जे दारू पिऊन येतात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, वन विभागाने कारवाई करावी आणि अशा बेवड्या लोकांना सोमनाथमध्ये एंट्री देऊ नये अशी मी शासनाला विनंती करत आहे. स्वच्छता मित्र टीम तर याच्यात सहभागी आहेच आणि आपण यावर्षी 7व्या वर्षात आपण स्वच्छतेसाठी पदार्पण आपण सोमनाथमध्ये करत आहे. सोमनाथ हे आज मोठ्या आणि विश्वा ठिकाणी आपण कसं जावं यासाठी आम्ही प्रयत्न तर करत आहोत आणि यावेळी 10,000च्या वेळी 20,000 पर्यटक कसे वाढतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निधीतून सोमनाथ डेव्हलपमेंटसाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले. त्याच्यात नंदी असेल, शिवजी असेल आणि काही प्राणी आपण लावलेले आहेत आणि अजून सोमनाथचा डेव्हलपमेंट कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि पर्यटक अजून वाढतच आहे. फक्त आता इथे कॅन्टीनची व्यवस्था नाही, भक्त निवास नाही, हे पण झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आणि लागलेले जे पार्किंगमध्ये जे दुकान आहेत त्यांना पण गाडे उपलब्ध झाले पाहिजे असा मी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विनंती करणार आहे. आणि भाऊ याच्याकडे गांभीर्याने घेतीलच
आणि सोमनाथ ट्रस्ट आणि मंदिर ग्रामपंचायत हे याच्याकडे लक्ष देत नाही, तर याच्याकडे पण प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्या पर्यटकांचे सोमनाथमध्ये स्वागत आहे आणि यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील मी अशी आशा करतो. आणि स्वच्छता मित्र टीमकडे आपल्या सगळ्यांचा